नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा आत्नुरे. आज आपण महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा 2023 याचा आपण याची एक बॅच सुरू करतोय. मुख्यची ती रिव्हिजन बॅच आहे आणि त्याचा हा डेमो लेक्चर मी तुमच्यासाठी सर्वांसाठी विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव मी सर्वांना हा लेक्चर यूट्यूबवर टाका असं सर्वांच्या मागणीस्तव मी हे टाकतोय. तर बघा, तर या बॅच मध्ये नेमकं काय होणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं. कशा पद्धतीने बॅच होणार आहे म्हणजे जेणेकरून आपले रिझल्ट येतील. सगळ्यात महत्त्वाचं काय, रिझल्ट आला पाहिजे. पण असंही होत नाही की फक्त बॅच केलं म्हणजे रिझल्ट येतो. हे पण संविधान हा जो पॉइंट आहे तुम्ही विसरून जा, बरोबर ना. हा काय असं नाही की चला की फक्त बॅच लावली सरांची कार्यक्रम झाला, असं होत नाही. आपला अभ्यास थोडाफार पाहिजे किंवा सोबत सोबत तरी अभ्यास करण्याची इच्छा पाहिजे. इथपर्यंत तरी आपण काय करू शकतो की असं केला तर रिझल्ट आणू शकतो. जनरली काय होतंय की जर पूर्वी काहीच केलं नाही तर मी गट क चा रिझल्ट तुमचा आणू शकतो. म्हणजे पूर्वी काहीच केलं नाही आणि थोडंफार वो केलेलं आहे किंवा काही केलं पण नाही तर मी त्यांना, कारण 7,000 जागा आहेत, मी त्यांना पुश करू शकतो गट क त्यातल्या त्यात क्लर्कच्या पोरांना. पण जी गट ब ची पोरं आहेत, म्हणजे गट ब आणि गट क दोघांसाठी पण आहे, पण गट ब ची जी पोरं आहेत त्यांना पूर्वी काही ना काही वाचलेलं पाहिजे. ही रिव्हिजन बॅच आहे, हे लक्षात घ्या. आणि यामध्ये नेमकं कसं होणार आहे, पेपर 1 कसा होणार आहे, पेपर 2 कसा होणार आहे सर, हे सगळं सांगतो मी. तुम्ही बिंदास राहा. मग ही मुख्यची बॅच आहे, महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा 2023. गट ब ची तारीख आलेली आहे 5 नोव्हेंबर 2023. एकच तारीख आली म्हणजे एका दिवशी 2 होतील पेपर. आणि डिसेंबरमध्ये म्हणजे नोव्हेंबर एंडिंगला होण्याचे चान्सेस कमी दिसतात, अजून तरी तारीख आलेली नाही. मग डिसेंबरमध्ये किंवा नोव्हेंबर एंडिंगमध्ये गट क मुख्य परीक्षा होईल. आता गट ब वेगळी गट क वेगळी घेतायत म्हणजे याचा अर्थ पेपरची काठिण्य पातळी गट ब नुसार आणि गट क नुसार असू शकते किंवा कधी कधी गट ब पेक्षा गट कच हार्ड येऊ शकते. म्हणजे सांगता येत नाही. म्हणजे आपण कशालाही तयार असलं पाहिजे. नाही आता खूप जागा आहेत, आपण काय 100 प्रश्न बरोबर आले तरी मी होईन, न्यूनगंड बाळगू नका, फाईट करा निश्चित. अरे जर समजा 100 प्रश्न येण्याची, जर समजा तुम्हाला 100 प्रश्न आणायचे असतील तर टार्गेट तुम्ही 120 प्रश्नाचं ठेवा, 130 प्रश्नाचं ठेवा. प्रश्न म्हणतोय मी 200 प्रश्न आणि गुणिले 2 म्हणजे याचा अर्थ 400 मार्काला. मी प्रश्नांवर बोलतोय. म्हणून मग आपली बॅच कशी होणार आहे की जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याचा रिझल्ट आला पाहिजे. पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्हीही आपण घेणार आहे त्या ठिकाणी. पेपर 1 आणि पेपर 2. आता बरीच जण असाही प्रश्न करतील की हा सिलेबस एवढा सगळा घ्यायचा तर मिनिमम 6 ते 7 महिने लागतात. काय सर, 6 ते 7 महिने मिनिमम लागतात पेपर 1 आणि पेपर 2 घ्यायचा असेल तर. मग सर कसं काय घेताय मेन्स, म्हणूनच सांगतोय हे रिव्हिजन बॅच आहे. कळलं का, रिव्हिजन बॅच आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही वाचून यायचं आणि मी त्याचे रिव्हिजन लेक्चर घेतो. ओके, किंवा तुमच्याकडे रेकॉर्डेड लेक्चर पण माझे जे काय मेन्सचे रेकॉर्डेड लेक्चर आहे ते टाकले जातील. बघ कशा पद्धतीने होईल बघा. पेपर 1 याची ही कालावधी तुम्हाला 4 महिने आहे. म्हणजे याचा अर्थ असा की पेपर 3 महिन्यांनी झाला तरी तुम्हाला 4 महिने ठेवलं जाईल. आणि बॅच स्टार्ट होणार आहे 21 सप्टेंबर 2023 ला सुरू होईल बॅच. म्हणजे याचा अर्थ आजपासूनच बॅच सुरू होईल. ओके, आजपासूनच बॅच सुरू होईल. आणि याच्या जागी आपण तुम्हाला जे काय 21 तारखेपर्यंत दिलं होतं ती 2 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. जे काय तुम्हाला त्यांनी डिस्काउंट वगैरे दिलेलं आहे ते 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत असेल. ओके, आणि फीस जी आहे ती 6,000 रुपये आहे. ओके, 6,000 रुपये दोन्ही पेपर मिळून, मराठी इंग्रजी GS हे सगळं मिळून 6,000 रुपये फीस आहे मेन्सची. ओके, ही रिव्हिजन बॅच आहे. हां बघा, ज्यांना बॅच लावायचं नाही किंवा बॅच लावायचं पण आहे आणि काय रे बॅच लावून पुस्तकं जी काय आहेत किंवा काय रेफर करायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मुख्यला नेमकं काय वाचावं सर पेपर 2च्या बाबतीत, कारण सिलेबस खूप काही दिलेला आहे. मग त्यामध्ये नेमकं काय वाचलं पाहिजे तर मी तुम्हाला मेन्शन त्यासाठी करेल की जनरली आपण खूप वाचत बसलो कारण आपण मराठी इंग्लिशला जास्तीत जास्त वेळ दिलेला बरा असेल. तुम्ही 70% वेळ काय रे 70% आणि 30% त्यामध्ये, कारण आपण प्रीला हे वाचलेलंच आहे. मी हे GS म्हणतोय आणि हे तुम्हाला मराठी आणि इंग्लिश म्हणतोय. ओके, मराठी इंग्लिशला 70%, 60 ते 70% वेळ द्या आणि इथं 40 ते 30%. ओके,
30 ते 40% म्हणा मॅक्झिमम, समजा तुम्हाला द्यायचं 40% वेळ देऊ शकता, कारण आपण ऑलरेडी प्रीला वाचलेला आहे, पॉलिटी वाचलेला आहे, हिस्ट्री वाचला आहे, जॉग्राफी वाचला आहे, इकॉनॉमिक्स वाचला आहे, सायन्स वाचला आहे, थोडे एक्स्ट्रा टॉपिक असतील. पण तिथं समजा मी पॉलिटिला काहीच नाही वाचलं तरी मला मार्क 10 प्रश्न आले तरी 5-7 बरोबर येऊ शकतात, फक्त रिव्हिजन जरी केलं, नॉर्मली ओव्हरलुक केलं तरी. पण इथं येत नाहीत, इथं येत नाहीत. मराठी इंग्लिशला मॅक्सिमम रिव्हिजन पाहिजेत, तरच आणि तरच 70 प्रश्न बरोबर येऊ शकतात. 70 प्रश्न तुम्ही पेपर 2 ला आणून दाखवा रे बघू, म्हणजे किती मेहनत घ्या, लय टॉपचा आहेस हा बघू चल. तिथे काय लॉ नाहीत मार्क यायला, हे लक्षात घ्या अगोदर. नाही सर माझं लय जीएस भारी, आता मी पॉलिटिक्स हेऊ त्यों, पण लय प्रेम असते जीएस वर, तेच बघत बसते. कारण प्री झाल्या पहिल्यांदाच पास झालेले असते, त्याला वाटतं की अजून आपण किती वाचू की. तसं करू नको. इथला वेळ तुम्हाला काही वाटत असलं तरी, कारण इथं विषय जास्त दिसतात रे, मग हे विषय जास्त दिसल्यामुळं आपला ओढा तिकडे जातो. मी जरी हे जीएसची पुस्तकं असले तरी याला वेळ कमी द्या सांगतोय सरळ स्पष्ट, कारण तुमचं नुकसान करणं हे कोणालाही करे परवडणारं नाही, म्हणण्यापेक्षा कोणाला ते शोभणारं नाही. ओके, मग आता जीएसला काय करायला पाहिजे, कमीत कमी मटेरियल. म्हणूनच तुम्हाला सांगतोय पॉलिटीला सरळ सरळ नोट्स वाचा. त्यामध्ये मी नवीन सिलेबसनुसार आत्ताच 15 ऑगस्ट 2023 ला आलेला आहे. महाराष्ट्राचा इतिहास आत्ताच 23-24 नोट्स आहेत. त्यानंतर भूगोल, हे भूगोल वाचा. एन्व्हायरमेंट आला तर वाचा, आता जनरली त्याला थोडं वेळ लागू शकतो. आणि महाराष्ट्राचा भूगोल आहे. अर्थशास्त्र हे 5 ऑक्टोबरला येत आहे बघा, 5 ऑक्टोबर 2023 रोजी मार्केटमध्ये सगळीकडे येईल. ओके, आणि बायो, फिजिक्स, केमिस्ट्री हे देखील 5 ते 10 ऑक्टोबर पर्यंत येतील. त्यामध्ये रिमोट सेन्सिंग पण आहे, एरियल फोटोग्राफी पण आहे फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये. ओके, हे लक्षात घ्या. म्हणजे कशासाठी सांगतो रे, इथं मिनिमम मटेरियल वापरला तर तुम्हाला फायदा आहे. अजून एक आपलं लॉचं पण पुस्तक आहे, माहिती अधिकार, लोकसेवा वगैरे, तो पण आता सध्या मार्केटमध्ये ऑलरेडी आहे, ते पण तुम्ही रेफर करू शकता. ओके, जे काय आहे बघा. आणि पेपर 1 साठी मराठी इंग्रजी प्रश्नसंच एकत्र असणारा प्रश्नसंच आहे. मराठी प्रश्नसंच काय स्पष्टीकरणाचा आहे आणि इंग्रजी प्रश्नसंच कधी येईल. बरेच जणांचं म्हणणं असेल की सर कधी येणार आहे हे, तर मी बघा काय होते सगळं करण्यामध्ये मला वाटत नाही का रे काहीतरी करून बघा, चला मग काहीतरी कोणाला तरी देऊन टाकून चला करून आणून टाकू. 2 वर्षापासून मी आणू शकलो नसतो का, मला तसे लोक भेटले नसते का. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाय रे, माझ्यावर विश्वास ठेवलाय, म्हणून मला ते चांगल्या पद्धतीने करूनच आणावं लागणार आहे मार्केटमध्ये. आणि मी जोपर्यंत माझ्या डोळ्यांनी उभ्या डोळ्यांनी बघणार नाही की अरे काय आहे, त्यांना खरंच ते फायदेशीर आहे आणि व्यवस्थित आहे का, तरच मार्केटमध्ये ते सोडेल. ओके, मग कधी सोडणार आहात, तर मी जनरली याला 10 ऑक्टोबरच्या दरम्यान याला प्रयत्न करतोय मी. ओके, लक्षात घ्या. आणि सध्या हे तर बाकी कायदा, मग हे जे काय आपली करंटचे पण आहेत आणि इतिहासाचं पण आपल्या नरवडे सरांचं आहे. आधुनिक महाराष्ट्र, आधुनिक आणि भारताचा आणि महाराष्ट्राचा आहे, दोन्ही पण आहे. तुम्ही नोट्स वाचण्याऐवजी डायरेक्ट हे जरी वाचलं तरी चालेल, पण तुम्हाला बघा की कोणतं योग्य ठरते त्यानुसार तुम्ही काय रीड करू शकता. ओके, आता आपण बघूया पेपर 1 आणि पेपर 2 आपली बॅच कशी होणार आहे ते महत्वाचं. बघा आता ही जी बॅच आहे ती 2023 साठी आहे. नेमकी कशी होणार आहे अगदी एकदम टू द पॉइंट बोलतो मी, दुसरं काही म्हणजे ज्यांनी हे बॅच लावतायत आणि त्यांना जीएस साठी काय स्वतः वाचायचंय, म्हणजे बघा आता हेच वाचा असं म्हणत नाही मी, तुम्ही जे काय वाचलात तरी चालेल, मला काही नाही. तुम्ही पूर्वी जर एखाद्या पुस्तकातून रिव्हिजन केलं असेल तर तेच वाचून या. पण मी घेण्याची पद्धत जी आहे, आयोगाची प्रिव्हियस इयरची प्रश्न आणि त्याला सिलेबस आत्ताचा आणि त्याला काय रे त्याला पूर्ण बांधण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करेल. काही काही ठिकाणी बांधू शकत नाही, जसं हिस्ट्रीला वगैरे आहे, मला बांधता येणार नाही. पण मॅक्सिमम जिथं प्रश्न सिलेबसच्या बाहेर जनरली जात नाहीत तिथं मॅक्सिमम सोर्स वापरून मी तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये रिव्हिजन करून घेण्याचा प्रयत्न करेल. मग आता बॅच 2023 ही कार्य गट ब आणि गट क दोघांसाठी पण आहे. ओके, मग या बॅच मध्ये बघा पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पण घेतले जातील. एक पेपर 1 आणि पेपर 2. मग कशा पद्धतीने घेतलं जाईल सर, मग याच्यामध्ये काय रे, याच्यामध्ये मराठी आहे आणि इंग्लिश आहे, बरोबर. हे 2 विषय आहेत. 50 प्रश्न 50 प्रश्न आणि हा 100 प्रश्न. मग आता मी इथं काय करणार आहे, पहिलं ऑलरेडी बघा ही या ठिकाणी पहिली स्टेप माझी काय असणार आहे, पहिलं सुरुवातीला जे आहेत ते लेक्चर टाकून दिले जातील. म्हणजे या ठिकाणी पण रेकॉर्डेड लेक्चर टाकले जातील, इथेही रेकॉर्डेड लेक्चर टाकले जातील ऑलरेडी सगळे. मग ज्याच्या वेळेनुसार त्यांनी बघा हे ऑलरेडी 1 ऑक्टोबर पर्यंत सगळे लेक्चर्स तुमच्या ठिकाणी टाकले जातील, मराठीचे सगळे आणि इंग्लिशचे सगळे. म्हणजे ते सगळे कशा सहित, व्होकॅब्युलरी सहित. ओके, मग माझं काम काय आहे, हा नुसतं टाकून रेकॉर्डेड टाकून निघून जाणार आहे असं नाही, तर स्टेप 2 माझी आहे. म्हणजे यालाच आपण काय म्हणतो
RRR पॅटर्न म्हणजे काय, रेकॉर्डेड रिव्हिजन पॅटर्न. म्हणजे इथं रेकॉर्डेड तुम्हाला लेक्चर पडतील, तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधी पण बघा. जो अवघड वाटला तो टॉपिक तुम्ही बघू शकता किंवा सगळेच बघू शकता तुमच्या वेळेनुसार. म्हणजे जर समजा नुसतं लेक्चर बघितलात तर क्वेश्चनचं स्वतः सोडवा, कमी लेक्चर असतील. ओके, मग आता राहिलं काय, मी काय करणार आहे, इथं मात्र 2-2, 4-4 टॉपिक घेऊन एका दिवशी एका लाईव्ह सेशन मध्ये, ही लाईव्ह लेक्चर असतील सगळी. हे जे रिव्हिजन घेणार आहे इथं लाईव्ह सेशन असतील, या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून हे रिव्हिजन करून घेतले जाईल. रिव्हिजन असेल प्रॉपर, की समजा मी आलो की चला काय रे बाबा प्रयोग घ्यायचा आहे, एका तासामध्ये सगळं प्रयोग धिंगाणा, सगळं एंडच, प्रत्येकाला प्रश्न सुटेल याच याच्यामध्ये आपण मूडमध्ये घेऊ प्रत्येकाला. मग आता इथं सेम लाईव्ह सेशन मध्ये अजून काय होईल रे, अजून काय होणार आहे, लाईव्ह सेशन मध्ये शब्दसंग्रह पण घेतला जाईल. म्हणजे शब्दसंग्रह काय घेणार आहेत, मग शब्दसंग्रह जर मी घेत बसलो तर जग आहे रे खूप मोठा आहे. मग मी काय घेणार आहे, 1984 बघा, 1984 ते 2023 व्होकॅब्युलरी कशा पद्धतीने होईल मराठी इंग्लिशची, 84 ते 23 मध्ये आलेली सगळी प्रिव्हियस इयरची ऑप्शन सह. उदाहरणार्थ उदाहरण देतो, समजा तुम्हाला विचारलं काय रे, अमृत, अमृत याला काय म्हणतात, ओके, सुधा, पियुष असं दिलं, आणि पर्याय काय, समजा सुधा पियुषला काय म्हणतात असं दिलं. पहिला 1 नंबर दिला अमृत, दुसरा दिला अग्नी, तिसरा दिला अनिल काय असेल, आणि चौथा एक ऑप्शन दिला असेल. तर मला माहित आहे सुधा म्हणजे अमृत आहे. मग अमृताला जेवढे काही काय पर्यायी नाव आहेत ते सगळे तुम्हाला त्या ठिकाणी सांगितले, ते शिकवले जातील. कशी पद्धत असेल, ऑप्शन 2 आता इथं संपणार आहे तुमचा प्रश्न. पण मग अग्नी हा पर्यायात येऊन गेलाय ना, मग अग्नीचे सगळे पर्याय जे तुम्ही घेणार आहे. अनिल, अनिलचे सगळे पर्याय या ठिकाणी घेणार, म्हणजे सगळे पर्याय म्हणजे समानार्थी नावं, असं सगळ्यांचेच 84 पासून 23 चारही पर्यायासह रिव्हिजन करून घेतलं, आणि ते सगळ्यात उत्तम सोर्स आहे. मग याला जे एक्स्ट्रा नावं जे आहेत, एक्स्ट्रा जी कुठून घेणार आहेत, ते स्कॉलरशिप, नवोदय किंवा मग काय MTS याचाच वापर केला जाईल. ओके, हे लक्षात घ्या अगोदर. म्हणून हे जे 84 ते 23 आपण या ठिकाणी मराठी इंग्लिशला राबवणार आहेत, मग जनरली 90% प्रश्न त्याच्या बाहेर आयोग जात नाही, जातो जात नाही. आणि 10% म्हणण्यापेक्षा 5-6% जर आयोगातला एखादा बाहेर आला, जसं नाकाचा बाल विचारला होता राज्यसभेला, तो कोण्या पुस्तकात दाखव रे, आहे का, जनरली नाही. मला वाटतं स्कॉलरशिपच्या मध्ये काहीतरी आहे तो. ओके, मग जनरली नसेल मग तसा कोणाला पण येणार नाही, स्पर्धेच्या बाहेर असेल प्रश्न तो. म्हणून 90% लक्षात घ्या, ह्याच गोष्टी करावं लागणार आहे. ओके, मग हे काय व्होकॅब्युलरी या पद्धतीने घेतली जाईल. आणि ग्रामर जो आहे प्रिव्हियस इयरची 84 पासून 2023 पर्यंतचं पुस्तक आपण मी लिहिलेलं आहे. त्यामुळं मला कसं आहे ग्रामर हे चांगलं माहिती आहे, त्यामुळं कमी वेळेत कशा पद्धतीने घ्यायचं हे पण चांगलं माहिती आहे. म्हणून माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही बिंदास्त बॅच घेऊ शकता. आणि राहिला दुसरा प्रश्न पेपर 2 बद्दल, ज्यांनी फाउंडेशन केले त्यांना माहिती आहे की GS बरं आहे का कसं आहे, बरोबर. मग पेपर 2 मध्ये मग काय करणार आहेत सर, एवढी सगळी लेक्चर कशा पद्धतीनं करावं लागतील, कारण आपण प्रायोरिटी बॅच पण घेतलाय आणि काय मला वाटतं टार्गेट बॅच पण आपण काय घेतलेली आहे. मग यामध्ये काय होईल, पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी वगैरे रेकॉर्डेड लेक्चर टाकून दिले जातील, आणि सरळ सरळ पॉलिटीचे 4-5 टॉपिक घेऊन एका दिवशी आलं जाईल. चला मग काय रे महत्वाचं, समजा काय रे प्रस्तावना, त्यामध्ये महत्वाचे काय विचारू शकतात प्रश्न प्रस्तावनेमध्ये, माहिती आहे ना आपला 42 घटना दुरुस्तीने काय टाकलेले आहेत, किंवा प्रस्तावना कुठून घेतलंय, अमेरिकेकडून. प्रस्तावनेमधले खटले, प्रस्तावनेमधल्या गोष्टींचा क्रम, मग कीवर्ड्स, गणराज्य किंवा धर्मनिरपेक्ष, या 2वर जास्त प्रश्न विचारले जातात. आणि कोण कोण काय काय कमेंट केलेत, म्हणजे ज्याच्यावर प्रश्न आजपर्यंत आलेले आहेत तिथं पण हाच पॅटर्न, प्रिव्हियस इयरला जे प्रश्न विचारलेत त्याला धरून एक्स्ट्रा माहिती, अशी या ठिकाणी मी रिव्हिजन घेतलं जाईल. म्हणजे याचा अर्थ असं नाही की डिटेल लेक्चर नसणार आहेत, डिटेल लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला ऑलरेडी टाकून दिले जातील, आणि त्याचे रिव्हिजन मी स्वतः घेईल. ओके, मग सगळ्यात GSचे जेवढे काय आहेत, फक्त मॅथ आणि रिझनिंग हे मात्र सध्याचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जे आहेत, सध्या जे काय 2-3 वर्षाचे तेवढे रिव्हिजनचे क्वेश्चन्स तेवढे सोडून दिले जातील, बाकी सगळं मात्र या ठिकाणी GS घेतलं जाईल. ओके, तर या पद्धतीनं तुमची बॅच होईल. ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांना 2 ऑक्टोबर पर्यंत चान्स आहे, जे काय डिस्काउंट वगैरे जे काय ते देतील. ज्यांना खूप अत्यंत अडचण आहे ते माझ्याशी संपर्क करा. ओके,
म्हणून या पद्धतीने होईल. जीएसचं बिनधास्त टेन्शन नका घेऊ. कमी वेळेमध्ये कशा पद्धतीनं केलं पाहिजे, हिस्ट्री कशी केली पाहिजे, जिओग्राफी कशी केली पाहिजे. अरे बाप रे, एवढा मोठा सिलेबस आहे, केव्हा करू सर? माझ्यावर सोडा. लक्षात आलं? बिंदास. पण याचा अर्थ माझ्यावर सोडा म्हणजे नुसतं सोडून बॅच लावून टाकून चला आता काय करते बघा. तुम्ही स्वतः करावं लागणार आहे. मी सांगतोय त्या पद्धतीनं वागावं पण लागणार आहे. ओके. तर 100% यश मात्र नक्की येते. नाहीतर मग उगाच काय सर तुम्ही म्हणला होतात की रिझल्ट येते बॅच लावली की, असं कदापि होत नाही. तुम्ही मेहनत करावं लागणार आहे. ज्या तुलनेनं मी मेहनत करतोय त्यापेक्षा अधिक तुलनेनं तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. माझी मेहनत तुम्ही बघाल. टार्गेट बॅचच्या पोरांना विचारा की मी किती लाईव्ह सेशन घेऊन मॅक्सिमम विद्यार्थ्यांना रिव्हिजन करून घेतलं होतं. मी अजून तुम्ही मागच्या पोरांना पण विचारा. ओके. मॅक्सिमम रिव्हिजन. आणि ही बॅचच आहे रे, रिव्हिजन बॅच. म्हणून मॅक्सिमम रिव्हिजन करून तुमची ही कव्हर केलं जाईल. मग ते जीएस असेल किंवा मराठी इंग्लिश असेल. मी तर म्हणतोय बघा, मी शिकवल्यानंतर, मी रिव्हिजन घेतल्यानंतर तुम्हाला 21,000 मधला प्रत्येक प्रश्न सुटेल याची मी तुम्हाला हमी देतो. कळलं का? इथपर्यंत घेण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्या अगोदर थोडं तरी वाचून आलं पाहिजे. बरोबर ना? कटप्पाने बाहुबली को क्यों मारा, त्यासाठी पार्ट 2 यावं लागलाय का नाही? खरं आहे का नाही? मग याचा अर्थ पार्ट 1 माहिती असल्यानंतरच का मारलंय ते कळतंय. बरोबर ना? म्हणजे कटप्पा आणि बाहुबली तरी कळल कोण आहे ते. म्हणून थोडंफार वाचून आलात तर मला कटप्पा आणि बाहुबली का मारला एवढा तरी प्रश्न तुम्हाला विचाराल. बरोबर ना? मग माझं काम आहे समोर पार्ट 2 तयार करण्याचं. ओके. म्हणून या स्वरूपामध्ये तुमची बॅच होणार आहे. आणि ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी लगेच जॉईन करा. 2 ऑक्टोबर पर्यंत जे काय त्यांनी ऑफर दिलेली आहे ती ऑफर तुम्ही घेऊ शकता. आणि ज्यांना खरंच अडचण आहे, मी मागेही कधी कोणाला अडचणीबद्दल हे केलेलं नाही, आणि खरं जिन्यून असेल तर, आणि आपण काय खूप जास्त फीस ठेवलेली नाही मित्रांनो. ओके. अत्यंत कमी ठेवलेली आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की बाबा सर मला हे लावलं तर माझं यश येऊ शकते, तर बिंदास्त जॉईन करा. आणि बघा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होईल या बॅचमध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगतोय. जास्त फायदा तर जी 90,000 क्लर्क पास झालेले आहेत विद्यार्थी, त्यांना कमी मार्कावर त्यांचा रिझल्ट लागू शकतो. त्यांना ज्यांनी कधी काही वाचलेलं पण नाही अशा विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त फायदा होईल, हे पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो. म्हणून त्या विद्यार्थ्यांनी तर आवर्जून 100% घरी अभ्यास करत बसण्यापेक्षा जर तुमच्या नुसतं कानावर जरी पडलं तरी तुम्ही 50% क्वेश्चन्स इझिली बरोबर आणाल, हे मी 100% सांगतो. अजून काय पाहिजे? तर या पद्धतीनं ही बॅच होणार आहे. या तुम्हाला बुक तर सांगितले आहेत आणि या बुकचं टेन्शन घेऊ नका. हे सगळे मीच लिहिले आहे या ब्रेनमध्ये, सगळं उघडं करतो तुमच्यासमोर, नका टेन्शन घेऊ. ओके. आणि या स्वरूपात ही बॅच होणार आहे, जी काय आपली महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा. तर सर्व विद्यार्थ्यांना मी, तुमचे मित्र असतील त्यांना पण सांगा, जेवढ्या विद्यार्थ्यांना सांगता येतील तेवढ्यापर्यंत तुम्ही सांगू शकता. ओके. सो बाबा असं सर सुरू करतायत, तुमची इच्छा असेल, तुम्हाला चांगलं वाटलं असेल पूर्वी लावलेलं किंवा शिकवलेलं चांगलं वाटलं असेल तर बिंदास्त समोरपर्यंत कळवू शकता. ओके. मग तुम्हाला माहितीच आहे पुस्तक रूपाने कोणी मला पुस्तक रूपाने जर भेटला असाल किंवा कॉलच्या स्वरूपात भेटला असाल किंवा बॅचच्या स्वरूपात भेटला असेल, बरोबर, तर निश्चित चांगलं वाटलं असेल किंवा शिकवतं चांगलं बाबा, तर मग समोर तुम्ही हे करू शकता. आणि बॅच प्रत्येकाने लावावं असा कुठलाही उद्देश माझा नाही. ज्यांना खरंच वाटतं की आपण घरी राहून करू शकत नाही आणि आपल्याला योग्य वेळ मिळू शकत नाही, कारण सगळ्यात महत्त्वाचं काय बघा, इथं पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला, मी सांगायचं विसरून गेलोय की ही परीक्षा पहिल्यांदा आहे अशी, म्हणजे सिलेबस वगैरे जो नवीन आलाय तो पहिल्यांदा आहे. मग याला सामोरं जाणं हे तुमच्यासाठी नवीन आहे. असा सिलेबस राज्यसेवेला होता. ओके. मग तो जो काय सिलेबस आहे तो कशा पद्धतीनं केलं पाहिजे, आता एवढं सगळं लिहून मला थोडं तरी कळालं असेल, बरोबर. ती गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न पूर्णपूर करतो. लक्षात. सर्वांनी व्यवस्थित पूर्णपर्यंत व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. आणि सर्वांनाच महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना मी येत्या अराजपत्रित गट ब गट क मुख्य परीक्षेसाठी भरभरून शुभेच्छा देतो. आणि परीक्षा पास झाल्यानंतर नक्की येऊन भेटाल किंवा फोन करून कळवाल की सर मी पास झालो, त्यातच सगळ्यात मोठा माझा आनंद आहे. आणि मी याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद मित्रांनो.